श्री गणेशाय नमः। ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदा आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमति प्रकाशो मने निवृत्तिदासो अवधारी जोजे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वप्रथम सर्वांच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करूया। ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। विश्व प्रार्थना। हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे। रामकृष्ण। प्रवचनरूपी सेवेला सुरुवात करत असताना संत साहित्यावर परामर्श घेत असताना इथं उपस्थित असलेल्या सर्वांना माझं एक सांगणं असेल की फक्त देव धर्माच्याच गप्पा ऐकायला मिळतील असा जर तुमचा गैरसमज असेल तर तो पहिला मनातून काढून टाका। आजच्या प्रवचनातून आपल्याला असे काही विचार अंगीकृत करायचे आहेत, अशा काही सवयी लावून घ्यायच्या आहेत जे आपल्या आयुष्याचं आणि भविष्याचं कल्याण करू शकतील। संतांनी दिलेले दाखले आपल्या जीवनाशी किती सुसंगत आहेत हे आपल्याला पडताळून पाहता आलं पाहिजे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवचन ऐकून घरी जात असताना आम्हाला आमच्या जीवन पद्धतीमध्ये आमच्या आयुष्यामध्ये काही ठराविक प्रकारचे बदल काही दुरुस्ती जर करता आली तर खऱ्या अर्थाने आजची माझी जी सेवा आहे तिचा काही अंश तरी उपयोग झाला असं मी समजेन। प्रवचनाला आल्यानंतर फक्त जन्म मृत्यूच्याच गोष्टी ऐकल्या पाहिजेत असं काही आहे का? नाही ना। तर आपल्या समोर जे काही परमेश्वराने आयुष्य दिलं आहे त्यामध्ये मला काही दुरुस्ती करता येईल का? आमच्या आचरणामध्ये आमच्या विचारामध्ये काही ठराविक बदल करता येईल का? त्यासाठी मला काही पावलं उचलली पाहिजे। आजच्या प्रवचनात मी थोडासा वेगळा विचार मांडणार आहे, परंतु हे विचार आजच्या घडीला आजच्या तिथीला आजच्या मितीला आणि आजच्या पिढीला प्रत्येकानं अंमलात आणणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं। विचार कोणत्याही संतांचे असू द्या, त्यातून मी काय घेऊ शकतो मी काय घेऊ शकते यावर चिंतन होणं खूप गरजेचं आहे। आजच्या प्रवचनासाठी मी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग निवडलेला आहे आणि तो म्हणजे रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊन काय केले संसार करिता गोड वाटे हरिनामाविन सर्वच होते तुका म्हणे का गुंतलाशी सप्त पाताळा नरकागाशी। रात्र गेली दिवस गेला आयुष्य गेले जन्मा येऊनी काय केले जन्मा येऊनी काय केले। हे वळ ऐकल्यावर मन थबकतं, कारण आपल्याला वाटतं खरंच इतकी वर्ष झाली पण आपण खरंच काही अर्थपूर्ण केलं का? हा संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे फक्त सांगण्याचं काम नाही करत तर माणसाला जाग करण्याचं काम करतोय। एक गोष्ट मात्र आहे, झोपलेल्यांना जाग तर करू शकतो पण आजकाल ज्या लोकांनी झोपेचं सोंग घेतले त्यांना कसं जाग करायचं? आणि म्हणूनच हे काम खूप अवघड होऊन बसलं आहे। आपण रोज सकाळी उठतोय शेतात जातोय गुरढोरं बघतोय पण मुलाबाळाचं बघतोय बाजारात जातो सणवार करतो आणि हा संसाराचा रथ ओढता 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 हळूहळू वय निघून जातं, ताकद निघून जाते आणि शेवटी म्हणायचं उरतं आयुष्य गेलं पण जन्मा येऊन काय केलं। ही खंत मनात कशाला? आता तरी जागा होऊया। अहो रामायणामध्ये कैकेयीच्या जीवनाकडे बघा। राजमाता आहे सुशिक्षित आहे शूर राजा दशरथाची पत्नी आहे पण एक चुकीचा निर्णय आणि एका दिवसात आयुष्यात बदललं। श्रीराम वनवासाला गेले, अयोध्येचं राज्य अशांत झालं आणि शेवटी
कैकेयीची पश्चातापात घालवलेली शेवटची वर्ष, तिची अवस्था जणू या अभंगाच्या ओळीसारखीच होती. रात्र गेली, दिवस गेला, जन्मा येऊन काय केलं. या उलट संत ज्ञानेश्वरांचं उदाहरण पहा. ज्ञानेश्वरांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आज लाखो लोक त्यातून मार्गदर्शन घेतात. एक छोट जीवन पण दीर्घ प्रभाव. त्यांची ही ओळ प्रत्यक्षात त्यांनी जगली आहे. याच आठवड्यात आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांचा 750वा जन्मोत्सव सोहळा साजरा झाला. रात्र गेली, दिवस गेला. आयुष्यात असं काही काम केलं की युगानुयुगे आठवण येईल. आपण जे करत आहोत ते उद्या कुणाच्या तरी जीवनात प्रकाश देईल का? आपणही असं काम करूया काहीतरी की आपल्या मृत्यूनंतर लोक म्हणतील तरी हा माणूस जन्म घेऊन काहीतरी अर्थपूर्ण करून गेला. महाभारत कधी घडतं? ज्यावर माझा हक्क नाही परंतु स्वार्थ आहे तो घेण्याचा, तो हडपण्याचा, लालसा आहे ती घेण्याची, त्यावेळी महाभारत घडतं. सर्व हस्तिनापुरात दुर्योधनाचा होता का? नाही ना. परंतु हडपण्याचा त्याचा स्वार्थ होता, तो घेण्याचा होता, लालसा होती ते घेण्याची. आणि आपलं सर्व काही असून सुद्धा आपण त्याचा त्याग करतो, त्यावेळेला रामायण घडतं. रामायणामध्ये पहा, उद्या सकाळी प्रभू रामाचा राज्याभिषेक होणार आहे. राज्याभिषेकाची सर्व तयारी झाली आहे. संपूर्ण राज्य प्रभू रामचंद्राला मिळणार आहे. परंतु हे सोडून त्याचा त्याग करून वडिलांची आज्ञा मानून श्रीराम वनवासाला गेले. रात्र गेली, दिवस गेला, आयुष्य गेले. जन्मा येऊन काय केले? तर असं काय केलं की युगानुयुगे आठवण येईल. संसार करिता गोड वाटे, हरिनामा विन सर्वच खोटे. रात्र गेली, दिवस गेला, आयुष्य गेले. जन्मा येऊनी काय केले? जन्मा येऊनी काय केले? अहो, संसार साखरेसारखाच आहे, पण त्या साखरेच्या खाली कोण जाणे किती कडवटपणा लपलाय. मुलांचं शिक्षण, लग्न, घर, कर्ज, उसनवारी आणि हा संसार करता 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 माणूस हरवून जातो. आयुष्य कधी संपतंय त्याचं त्यालाच कळत नाही आणि अशा ह्यात तो व्यापात राहतो. पण हरिनाम काही घेत नाही. म्हणतो कसा? आता वेळ नाही. देवभक्ती म्हणजे म्हातारपणी करायची गोष्ट, देवदर्शन वगैरे म्हातारपणी करायची गोष्ट आहे, असंच बहुतेक जण म्हणतात ना. आता तर काम आहे, शेती आहे, लग्न आहे, संसार आहे, आज मला कुठेतरी जायचं आहे, वेळ नाही. पण वय 70 झालं, आजारी पडतो, हातात ताकद नाही राहत, पाय चालत नाही, तेव्हा म्हणायला लागतो, अरे देवा, आता मला थोडं नामस्मरण करायला वेळ दे. पण लक्षात ठेवा, हरिनाम म्हाताऱ्या वयात नाही तर संपूर्ण आयुष्यभर हवा आहे. नाही तर शेवटी म्हणावं लागतं, जन्मा येऊन काय केलं? एक श्रीमंत माणूस, अगदी करोडपती, पैसा, गाडी, बंगला, काहीशी कशाचीच कमी नाही. पण जसं नेहमीच असतं, पैशामुळे थोडासा गर्व हा येतोच. एकदा तो श्रीमंत शेख आपल्या मोठ्या मर्सिडीज गाडीतून जात होता. गाडीत मागे मंद स्वरात एका महात्म्याचं प्रवचन सुरू होतं. ते महात्मा सांगत होते, या जगात काहीही शाश्वत नाही, जे काही आहे ते इथंच राहणार, वर कोणच काही नेत नाही. पण आपल्या हातून जे काही चांगलं कर्म करता तेच खऱ्या अर्थानं तुमचं आहे. महात्म्यांचे शब्द ऐकून त्या शेठजीच्या मनात विचार आला, मी काहीतरी असं करेन की माझा सगळा पैसा वर घेऊन जाईल, सगळी संपत्ती बरोबर घेऊन जाईल आणि हे जे महात्मा सांगतायत त्यांना मी चुकीचं सिद्ध करेन. त्या दिवशीपासून तो विचार करत राहिला. त्याच्या कंपनीत 10,000 लोक काम करत होते, गडगंज होता तो. एके दिवशी त्या सर्वांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की जो कोणी मला असा उपाय सांगेल, अशी आयडिया देईल की मृत्यूनंतर माझा पैसा वर घेऊन जाता येईल, संपत्ती कशी वर घेऊन जाता येईल, त्याला मी 1 कोटी रुपयाचं बक्षीस देईल. सगळे कर्मचारी शांत, कोणी काही बोलू शकत नव्हतं. मनात विचार तर येत होते की शेठजीची सटकली बरं का, पण बोलणार कोण? कारण ते मालक आहेत ना.
पण आतून वाटत होतं सेठ थोडे येडा झालाय का, वरचा मजला खाली होत चाललाय. पण शेठजीने सांगितलं म्हणून सगळ्यांनी ऐकलं आणि सर्वजण आपापल्या घरी गेले. एक आठवडा गेला पण कोणीच काही आयडिया द्यायला आलं नाही. शेठजींना वाटलं, अरे असं कोणीच नाही आपल्या शहरात, आपल्या गावात की जो मला यावर उपाय सांगेल. आता शेठजीच्या मनाला शांतता नव्हती. त्या महात्म्यांचे शब्द त्यांना झोप येऊ देत नव्हते. हातून जे सत्कार्य कराल तेच फक्त वर येणार. मग एक आठवड्यानंतर शेठने पुन्हा सर्वांना बोलावलं आणि यावेळी शेठजी म्हणाले की जो कोणी मला उपाय सांगेल, जो कोणी मला आयडिया देईल, त्याला आता मी 5 कोटी रुपयाचं बक्षीस देईन. आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, शहरभर पसरली. लोक येऊ लागले, काही काही आयडिया देऊ लागले, पण कोणालाही योग्य असं उत्तर देता येईल. शेवटी एक अनोळखी व साधा माणूस आला आणि तो म्हणाला, शेठजी माझ्याकडे याचं उत्तर आहे, माझ्याकडे आयडिया आहे यावर. शेठजीच्या डोळ्यात चमकले, त्यांच्या डोळ्यात चमक आली. ते बोले, बोल, लवकर बोल. तो माणूस बोलला, शेठजी तुम्ही जगभर फिरला आहात ना? हा, पूर्ण जग फिरलोय, फार फिरलोय. तो विचार, तुम्ही अमेरिकेला गेला होता? शेठजी बोलतात, हो. मग अमेरिकेला जाण्या अगोदर काय करावं लागतं? काय नाही, आपले जे रुपये आहेत, भारतीय रुपये आहेत, त्याला अमेरिकन डॉलर मध्ये बदलून घेतो, कारण आपले पैसे तेथे चालत नाहीत. म्हणून भारतीय रुपये डॉलर मध्ये घेतो, बदलतो. बर, लंडनला गेला होता? शेठजी बोलतात, हो. तिथे जाण्या अगोदर काय करावं लागतं? आपले रुपये पाऊंड मध्ये रूपांतर करावं लागतं, त्याच्यामध्ये कन्व्हर्शन करावं लागतं. अरे पण तू हे मला सारखं का विचारतोयस? मला तू उपाय सांग ना, तुझी आयडिया सांग ना, काहीतरी सांग, काय सांगणार होता ते. तरी तो माणूस शेठजीने विचारतो, दुबईला गेला होता? अरे हो बाबा, हो गेलो होतो. तिथं जाण्या अगोदर भारतीय रुपये दिरहममध्ये कन्वर्ट करावे लागतात. मग तो माणूस बोलतो, शेठजी जसं कोणत्याही देशात जायचं असेल तर तिथलीच चलन, तिथलीच करन्सी लागते, तिथलेच पैसे लागतात. तसंच स्वर्गात जाण्यासाठी एक वेगळी करन्सी लागते, एक वेगळं चलन लागतं. शेठजी बोलतात, स्वर्गातली करन्सी कोणती? तर तो माणूस बोलतो, स्वर्गात जाण्यासाठी जी करन्सी लागते आहे ती आहे पुण्य. त्याचं नाव काय आहे? पुण्य. जे तुम्ही स्वतःच्या हाताने केलं असेल ते कशाच्या रूपात असेल? दान, सेवा, मदत, प्रेम, इमानदारी, आणि तेच पुण्य तुम्हाला वर घेऊन जातं. बाकी काही नाही. ना बंगला, ना गाड़ी, ना बैंक बैलेंस. जो अपने हाथ से किया वो अपना, बाकी सब सपना. जे केलं तेच शिल्लक राहील. म्हणूनच आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, हातून जे करता, तुम्ही चांगलं काम करता तेच खरं तुमचं आहे. बाकी सगळं क्षणिक आहे, सगळं स्वप्न आहे. स्वर्गात एकच करन्सी चालते आणि ती म्हणजे तुमचं पुण्य. ज्याचं पुण्य जास्त त्याची उन्नती निश्चित. यातून आपण एवढंच शिकायचं, आपण मिळवलेलं जर इतरांसोबत शेअर करू शकलो, वाटू शकलो, अर्पण करू शकलो तर तेच खऱ्या अर्थानं पुण्य. तेच खऱ्या अर्थानं पुण्य. आणि पुण्य कमवण्यासाठी काय करावं लागेल? बस चांगल्या संगतीत राहावं लागेल. जैसी संगत वैसी रंगत. एक सत्य घटना आहे. फार वर्षापूर्वी घाटमदास नावाचा मीना समाजातील एक अट्टल चोर होता, दरोडेखोर होता, आपल्या वाल्याकोळ्यासारखा. त्याचे वडील पण चोर होते, आजोबा पण चोर होते, आणि तो सुद्धा हेच काम परंपरेनुसार करत होता. ज्यावेळी त्याचे वडील मरणासन्न अवस्थेत होते, शेवटच्या घटका मोजत होते, त्यावेळेला वडिलांनी सर्व मुलांना बोलावून घेतलं आणि सांगितलं की मी आता यापुढे तुमची साथ देऊ शकणार नाही, पण आपल्या धंद्यातली एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा, आणि ती म्हणजे आयुष्यात कधीही कथा ऐकू नका. कुठेही कीर्तन, भजन, साधू संतांचा सत्संग असो, प्रवचन असो, त्या ठिकाणी जाऊ नका. जर तुम्ही तिथे गेला, कथा ऐकली तर तुमचं चोरीचं काम सुटून जाईल आणि मग तुमचं पोट कसं भरायचं? तुम्ही उपाशी मरा. मुलंही पितृभक्त होती. वडिलांचं शेवटचं वाक्य पाळायचं ठरवलं, वचन पाळण्याचं ठरवलं. कथा ऐकायची नाही, कीर्तनाला जायचं नाही.
त्यांनी ठरवलंय की जर कधी पळून जाताना कथा सुरू असेल आणि आवाज, कथेचा आवाज, कीर्तनाचा आवाज कानात यायचा जर धोका असेल तर कानात बोटं घालून पळायचं. एक दिवस असंच घाटमदास चोरी करून पळत सुटला आणि पोलीस त्याच्या मागे लागले होते. पळत असताना एका मंडपात घुसला जिथे खूप गर्दी होती, जिथे मोठा कीर्तन महोत्सव सुरू होता. तिथे आला, त्याच्या लक्षात आलं अरे हे काय, आपण वडिलांना तर वचन दिले कथा ऐकायची नाही. त्याने लगेच कानात बोटं घातली आणि मंडपातून तो धावत सुटला. पण त्या क्षणी त्याच्या पायात एक काटा घुसला. काटा इतका खोल घुसला की काट्याशिवाय काही पर्यायच नव्हता. थांबून तो काढायला लागला. काटा काढताना कानातून बोटं निघाली आणि तेवढ्यात एक वाक्य त्याच्या कानावर आलं. त्याच्या कानावर पडलं. काय वाक्य होतं तर, देवांची काही विशेष लक्षणं असतात. देवांची काही विशेष लक्षणं असतात. त्यांची सावली पडत नाही. दुसरं, त्यांना घाम येत नाही आणि त्यांच्या शरीरावर माळ सुकत नाही आणि डोळे पापण्या लवत नाही. हे ऐकून तो पुढे निघून गेला. काही दिवसानंतर एकदा जंगलात देवी कालीच्या मंदिरात सर्व चोर मिळून त्यांच्या चोरीच्या सामानाचं वाटप करायला जमले होते. तिथं अगोदरच एक पोलिसांची जासूस काली देवीचा मुखवटा घालून उभी होती. सर्वजण म्हणाले, धन्य झालो, आज धन्य झालो. काली मातेचं साक्षात दर्शन झालं. घाटमदासी तिथंच होता. त्याने त्या काली देवीकडे बघितलं आणि लगेच ओळखलं, अरे हिला तर घाम येतो, हिची सावली पडते आणि हिचे डोळे झपकत आहेत आणि गळ्यातली जी माळ आहे ती सुकलेली दिसते. म्हणजे ही खरी काली देवी नाही, ही बनावट आहे, ही कोणीतरी जासूस दिसते. तो हळूच तिथून सटकला, निघून गेला. थोड्या वेळात पोलीस आले. बाकी सगळे चोर पकडले गेले. त्यांना फाशीची शिक्षा झाली. घाटमदासाला फार वाईट वाटलं. माझे वडील म्हणाले होते, अरे कथा ऐकू नको, पण त्या एका क्षणानं, एका वाक्यानं माझं जीवन वाचवलं. आता मी कायम कथा ऐकणार, कीर्तन ऐकणार, भजन करणार, प्रवचन करणार, चांगल्याच्या संगतीत राहणार. आणि तेव्हापासून घाटमदास जंगलात एका महात्म्याच्या साधूच्या शोधात फिरू लागला. एके दिवशी त्याला एका पाण्याच्या झऱ्याजवळ ध्यानस्थ बाबा दिसले. रात्री 1:30 वाजता त्यानं बाबांना कथा सांगायला लावली. साधू बाबांनी त्याला राम नाम जपाचा मंत्र दिला, दीक्षा दिली, तुळशीची माळ घालायला सांगितली आणि काही नियम दिले. काय नियम होते? पहिला, जे अन्न भगवंताला अर्पण करता येत नाही ते खायचं नाही. जे अन्न भगवंताला अर्पण करता येत नाही ते खायचं नाही. खाण्या अगोदर आंघोळ करायची. खोटं बोलायचं नाही. सर्व इमानदारीत काम करायचं. कपाळावर तिलक लावायचं विसरायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठंही कथा चालू असेल तर थांबून ऐकायची. कुठं आरती चालू असेल तर दर्शन घ्यायचं. बाबा म्हणाले, आरतीच्या वेळेस जेव्हा देवाचं मुख पाहिलं जातं तेव्हा त्याला 1,00,000 गायी दान करण्याइतकं पुण्य मिळतं. घाटमदासाने हे सगळं अंगीकारलं. एक अट्टल चोर कथा ऐकून साधू बनला. मग तुम्ही आम्ही नाही का चांगल्या मार्गावर येऊ शकत? कथा, सत्संग, सद्गुरूंचं मार्गदर्शन कोणाचेही आयुष्य बदलू शकतो. आपणही आपल्या जीवनात सत्संग ठेवूया. संसाराचे मोठे कोडे आणतील तितके आहे थोडे. रात्र गेली, दिवस गेला, आयुष्य गेले जन्मा. येऊनी काय केले जन्मा, येऊनी काय केले. अहो, संसार म्हणजे कोडा आहे आणि हे कोड सोडवता 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 आयुष्य कधी संपतं हे कळतच नाही.
तुम्ही विचार करा, गेल्या वर्षी जे तुम्हाला हवंसं वाटलं, जे पाहिजे होतं ते मिळालंय, पण आता अजून काहीतरी हवं आहे, नाही का? म्हणतात ना, जितकं मिळेल तेवढं थोडंच आहे. कारण मन कधीच शांत राहत नाही, मन कधीच शांत राहत नाही. आणि आजकाल प्रत्येक आई बाप विचार करतायत की आजकालची आपली जी मुलं आहेत इतकं वेगळं काय वागतायत, ऐकत का नाही काही सांगितलं तरी. त्यांच्यासाठी एवढं काबाड कष्ट केलं, त्याला वाढवलं, शिकवलं, स्वतःची कधी हौसमौस केली नाही, पूर्ण आयुष्य घालवलं, संस्कार दिले, पण मुलाला काहीही सांगितलं तरी मुलं ऐकतच नाही. काहीही सांगा, मुलाचं पहिलं उत्तर म्हणजे नाही. असं तुम्ही कधी अनुभवलंय का? मुलाला काही पण सांगा, त्याचं उत्तर काय असतं? नाही. नकार घंटा. कारण आजच्या मुलांचं हे जे बदलणारं वागणं आहे तो एक चिंतनाचा विषय ठरला. अहो, अगोदरचा 50-60 वर्षापूर्वीचा काळ आठवा. आपलं घर म्हणजे एक शिस्तीचं मंदिर होतं. घरात मोठ्यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द म्हणजे आदेश असायचा. आजोबा म्हणायचे, सकाळी लवकर उठ, व्यायाम कर. वडील बोलायचे, पैसा वाचव, कारण अडीअडचणीच्या काळात कामाला येईल, म्हातारपणी कामाला येईल. आणि पोरं एक शब्द न बोलता ऐकत, बरोबर की नाही? आई, वडील, आजोबा किंवा मोठा भाऊ काहीही सांगितलं तर ते न विचारता मान्य करायचं, कारण तो सल्ला नव्हता, तो जीवनाचा एक नियम होता. त्या काळात असं म्हटलं जायचं, अनुशासन हेच यशाचं बीज आहे. म्हणूनच त्या काळातली मुलं सुसंस्कारित, कर्तबगार आणि जबाबदार बनली. आणि ती होती आदेश आधारित पिढी. कुठली होती? आदेश आधारित पिढी. परंतु नंतर काळ बदलला. यानंतर एक नवीन काळ आला, चर्चा आधारित पद्धत. म्हणजे आई वडील काही बोलले तर मुलं विचारायची, का असं का नाही? पण कमीत कमी चांगलं होतं, कारण संवाद होता व चर्चा होती. प्रश्न विचारणं हे शहाणपणाचं मानलं गेलं. कधी मान्य केलं, कधी दुर्लक्ष केलं, पण एक संवाद होता, एक नातं. मग आला पुढचा टप्पा, वादावर आधारित पिढी. प्रत्येक गोष्टीवर वाद घालायचा. आई म्हणाली, देवाला नमस्कार कर. मुलं बोलतात, का? कशाला करू? तूच तर काल म्हणाले होतेस ना, काय देव सगळीकडे आहे म्हणून. अरे, आई म्हणणार, आशीर्वाद देईल. म्हणजे मी पाया पडलो तर देव आशीर्वाद देईल, आणि पाया नाही पडलो तर आशीर्वाद नाही देणार. मग देव काय कामाचा? हे आणि असंच प्रश्न. परंतु हे प्रश्न नसतात बरं का. तर या मागे एक गोंधळलेली मनस्थिती. मुलांना या पिढीमध्ये वाटायला लागलं की आपल्याला आपल्या आई वडिलांपेक्षा जास्त कळतं, आपल्याला जास्त कळतं, आपल्या आई वडिलांना काही अक्कलच नाही. हेच खरं सांगतो. प्रत्येक परंपरेवर प्रश्न, प्रत्येक संस्कारावर शंका. आणि जेव्हा शंका सुसंस्कारावर हवी होते तेव्हा नात्यामध्ये दरी निर्माण होते. आणि मग आला सगळ्यात धोकादायक टप्पा, सत्याचा. नकार आधारित पिढी. आई बाबांनी काही सांगू दे, उत्तर असतं फक्त नाही. ना तर्क, ना संवाद, सरळ नकार. आता ना आदेश चालतो, ना संवाद, ना वाद. फक्त मला नाही पटत, माझी मर्जी, मी काय पण करेन. आणि दुर्दैवाने चुकीच्या गोष्टीला पण बरोबर आहे असं सिद्ध करण्याचा हट्ट. आजचा पालक आपल्या मुलांना मोठं होताना बघून आनंदी नाही होत, तर काळजीत पडतोय. अहो, कधी काळी मुलं मोठी झाली की वडिलांची छाती अभिमानाने फुलायची, आईच्या चेहऱ्यावर आनंद असायचा. आज वडिलांची मान झुकते, आईच्या डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसत आहेत. काय झालं आपल्या मुलांना? बाहेरच्या दुनियेत विकृती आहे हो. वासना, हिंसा, कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग, चुकीची संगत, आणि आपल्या मुलांना त्याचं आकर्षण वाटतंय. आई वडील संस्कार देण्याचा प्रयत्न करतायत, पण मुलं ऐकायला तयार नाहीत. आणि आजची तरुणाई ज्याची जबाबदारी घ्यायला तयारच नाही. आणि म्हणूनच घरात दुरावा वाढतो, माणुसकी कमी होते, आत्मा हरवत चाललाय, आपुलकी कमी होत चालली. पण हे थांबायला हवं कुठेतरी, आणि आपल्यालाच करावं लागेल. कसं करायचं?
प्रेमाने, संयमाने आणि योग्य मार्गदर्शन. हे सोपं काम नक्कीच नाही, पण अशक्य पण नाही बरं का. आपण काय करू शकतो, अशा सत्संगमध्ये आणू शकतो. सोशल मीडियाचा आपण वापर केला नाही तर मुलं पण करणार, कारण मुलं हे आपलं अनुकरण करतात. एकत्र कुटुंब पद्धती तुम्ही आदेश संवाद करा त्यांच्यावर, आदेश नाही. अहो, झाडं पाणी घालूनच वाढतात, शाप देऊन नाही. मुले ही देवाची देण आहे. ती चुकतात, हट्टी होतात, पण त्यांचं मन अजूनही वळू शकतं. आपण त्यांना प्रेम, धैर्य आणि योग्य दिशा देण्याचं काम करूया. आयुष्य म्हणजे गोळा करणं नव्हे, अर्थ निर्माण करणं असतं. अर्थ कसा निर्माण करायचा हे राजा हरिश्चंद्राकडून शिकावं. जुन्या काळात, प्राचीन काळामध्ये तुम्हाला माहिती आहे गोष्ट, अयोध्येचा एक अत्यंत धर्मनिष्ठ सत्यवचनी राजा होता, राजा हरिश्चंद्र. त्याची कीर्ती इतकी होती की देवता देखील त्याचा आदर करत. तो कधीही खोटं बोलत नसे आणि आपल्यावर कितीही संकट आलं, काहीही झालं तरी तो धर्म सोडत नसे. एकदा काय होतं, महान ऋषी विश्वामित्र हे ठरवतात की हा राजा खरोखरच सत्वनिष्ठ आहे का याची परीक्षा घ्यायची, की परिस्थिती आली की धर्माला सोडतोय, त्याची परीक्षा घ्यायची ठरवली. विश्वामित्राने काही योगमाया वापरून त्याचं संपूर्ण राज्य, धन, सत्ता मागून घेतली. राजा हरिश्चंद्राने ते सर्व काही देऊन टाकलं. एकदा काय होतं, मग विश्वामित्राने त्याच्यावर आणखी कठीण प्रसंग आणला. राजा हरिश्चंद्राकडे कर्जाचे पैसे मागितले आणि तो देऊ शकला नाही. तेव्हा त्याने आपल्या पत्नी तारामती आणि पुत्र रोहिताश यांना एका ब्राह्मणाच्या घरी विकून टाकले आणि पुढे स्वतः राजा हरिश्चंद्र काशीच्या स्मशानभूमीत काम करणारा नोकर झाला. स्मशानात मृतदेवाला अंतिम संस्कार करण्यासाठी तो राजा त्यांच्या अंतिम संस्कारांचे पैसे घेत असे. आणि एक दिवस अशी वेळ आली की तारामती आपल्या मृत रोहिताचं पार्थिव घेऊन शरीर घेऊन आले आणि राजा हरिश्चंद्र त्यांना ओळखत असूनही नियमाप्रमाणे म्हणाला, मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी कर द्यावा लागेल, पैसे द्यावे लागेल. तारामतीकडे काहीच नव्हतं. ते बोलले, माझ्याकडे आता तर फक्त नेसलेली साडी आहे, माझ्याकडे देण्यासाठी काहीच नाही. एक काम करते, मी त्यातल्या अर्ध्या साडीत मी मृतदेह ठेवते आणि अर्धी माझ्या लज्जा रक्षणासाठी ठेवते. तिनं साडीला हात घातल्याबरोबर देव, विश्वामित्र सगळे प्रकट झाले. ते म्हणाले, हे हरिश्चंद्रा, तू खरी परीक्षा दिलीस. तू कोणताही मोह, लोभ, दुःख कधीही सत्य आणि धर्मापासून दूर जाऊ दिले नाहीस. मग त्याला पुन्हा आपले राज्य, पुत्र आणि पत्नी मिळाली. स्वर्गाचा दरवाजा उघडला गेला. राजा असूनही हरिश्चंद्राने जीवनात जे भोगलं ते सामान्य माणसालाही झेपणार नाही. त्याचा संसारमध्ये सुख नव्हतं, तो एक मोठा धैर्य, संयम आणि सत्याची परीक्षा होती. तो म्हणतो, जणू संसाराचे मोठे कोडे जेवढं आणू तितकं थोडं, पण सत्याच्या मार्गावर चाललो तर त्यातून परम सुख प्राप्त होईल. आपल्यालाही आयुष्यात अनेक अडचणी, अनेक आर्थिक विवंचना, भावनिक संकट येतील, पण त्यावेळी आपण राजा हरिश्चंद्राची आठवण ठेवा. सुख मिळालं नाही तरी चालेल, पण आपलं मूल्य सोडू नका. मग आपण आजच्या या मंगलदिनी आपण एक संकल्प करूया का? पहिला संकल्प, चांगली संगत करायची. त्यासाठी वाईट सवयी सोडाव्या लागतील. दुसरी, जे अन्न भगवंताला अर्पण करता येत नाही, जे अन्न भगवंताला अर्पण करता येत नाही, परमेश्वराला अर्पण करता येत नाही, त्याचा नैवेद्य दाखवते, ते खायचं नाही. आणि तिसरा संकल्प म्हणजे आजपासून 1 वर्षासाठी, म्हणजे पुढच्या वर्षाच्या यात्रेपर्यंत आणि जमलं तर आयुष्यभरासाठी कोणाशीही भांडायचं नाही. असा एक सोपा नियम स्वतःसाठी ठरवूया. किती साधा नियम आहे हो. फक्त भांडायचं नाही, कारण भांडण कधीच उपयोगाचं नसतं. समोरच्याचं डोकं किती टणक आहे, किती कडक आहे माहित नाही ना. त्याचा मेंदू किती गुडघ्यात आहे आपल्याला माहितच नसतं. आणि आपण ते वारंवार भांडून वारंवार तो फोडायचा प्रयत्न करतो. आणि शेवटी काय, आपलंच मन खातं, आपल्याला त्रास होतो.
बर, भांडण कधी 20 मिनिटाचं राहत नाही ना. समजा आपलं कोणाशी तरी भांडण झालं, तिसऱ्या एखाद्या व्यक्तीनं मध्ये येऊन ते थांबवलं, आपण आपापल्या घरी गेलो, मग काय संपतं? ते भांडण संपतं का? नाही ना. ते मनात सुरूच राहतं, डोक्यात फिरत राहतं. अशी कशी बोलली ती माझ्याशी, असं कसं काय बोलला तो माझ्याशी, येतं की नाही तसं? म्हणून मी तर ठरवलंय की भांडण करायचं नाही. तर आपण जर तसं ठरवलं, आणि भांडण्यासाठी किमान 2 माणसं लागतात, बरोबर ना? एक नियम आहे, 2 माणसं कमीत कमी पाहिजेतच. आता जर त्या दोघांपैकी एकाने ठरवलं की मी कधीही भांडणार, काहीही झालं तरी मी भांडणार नाही, तर दुसरा एकटा काय करणार? बर, जर कोणी तुमच्याबद्दल काही बोललं असेल, चुकीचं बोललं असेल, तर 1-2 तर त्याला समजावून सांगा. ऐकतोय असं वाटलं तर उत्तम, नाही तर सोडून द्या. आणि जर तुम्ही कुणाबद्दल बोलला असाल तर त्याला सत्य सांगा, कबूल करा, माफी मागा, सोडून द्या ना. त्याच्यावर डोकंच लावू नका. तुम्ही काही बोललं असेल तर माफी मागायची, शांत राहा, मोकळं जगा, कारण मन शांतीसारखं सुख नाही. तू कामने का गुंतलाशी, सप्त पाताळा नरका जाशी. रात्र गेली, दिवस गेला, आयुष्य गेले जन्मा. येऊनी काय केले जन्मा, येऊनी काय केले. आपण सर्वजण संसारात आहोत, कुटुंब आहे आपलं, मुलं आहेत, व्यवसाय आहे, प्रतिष्ठा आहे, मोबाईल, गाड्या, बँक वाले. पण प्रश्न असा आहे, या सगळ्यात का गुंततोय आपण? आणि गुंतणं हेच अधोगतीचं कारण आहे. सप्त पाताळा नरका जाशी, ही गुंतवणूक तुला 7 नरकात घेऊन जाईल. महाभारतातील कर्णाचा प्रसंग पहा. कर्ण अत्यंत पराक्रमी, दानशूर आहे, पण त्याची एक चूक होती. त्याने अधर्मी दुर्योधनाच्या मोहात स्वतःला गुंतवलं. त्याला माहित होतं की धर्म कोणाच्या बाजूने आहे, पण माझा मित्र म्हणून तो मोहात अडकला, आणि त्या मोहामुळे त्याला युद्धात मृत्यू आला. पण शेवटपर्यंत त्याची आत्मिक मुक्ती काही झाली नाही. माया आणि नात्याचं अंध गुंतवणूक हेच त्याच्या अधोगतीचं कारण ठरलं. तुकाराम महाराज म्हणतात, मोहमायेत गुंतू नको, नामस्मरणात रम. संसार कर पण आसक्त होऊ नको, धन मिळव पण अहंकार ठेवू नको, नाती ठेव पण त्यात मीपणा वाढवू नको. आजच्या काळातलं उदाहरण घ्या की, आज कित्येक लोक नवरा बायको काम करतायत, घर विकत घेतात, EMI पण हप्ता पण चुकवत नाहीत, पण घरात संवाद नाहीये, मनात शांती नाहीये, आणि शेवटी काय होतं? आरोग्य हरवतं, नाती तुटतात, आणि मृत्यूनंतर काय? काहीच आपल्या सोबत येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हीच ती अधोगती, हीच ती पाताळ यात्रा. तुका म्हणे का गुंतलासी, यावेळी एक मोठा प्रश्न दडला. तो गुंतोस का जिथून मुक्त व्हायला हवं? जीवन असो व संसार, त्यात कर्तव्य कर, पण गुंतवणूक करू नको, गुंतून राहू नकोस. नाही तर तुझा शेवट तसाच होईल, सप्त पाताळा नरका जाशी. अरे मरण काही सांगून येत नाही, हे देहाचं घर एक दिवस कोसळणारच. तयारी ठेवावी लागेल, भक्तीची, साधनेची आणि हरिनामाची. तुकाराम महाराज म्हणतात, आता तरी शहाणा व्हा. शेवटच्या क्षणाला तुमच्या बरोबर पैसा नाही यायचा, मुलं नाही यायची, घर नाही, फक्त हरिनामच येणार आहे. हरिनाम घ्या, चांगलं जगा, संसार सांभाळा, पण स्वतःलाही विसरू नका. जीवन खूप सुंदर आहे, छोटेही आहे, आणि एकदाच आहे. देयर इज नो रिव्हर्स गिअर इन द लाईफ. परमेश्वरानं आपल्याला माणूसच का बनवलं? कुत्र, मांजर, गाढव काही बनवू शकला असता ना. माणूस बनवलाय तर माणसासारखं माणसाशी राहूया की, सोबत काहीच येणार नाही, हे सुद्धा माहित आहे. मग ती दुरुस्त करूया आपल्या वागण्यामध्ये, काही चांगले बदल करूयात आपल्या जीवनात. कारण आपण जे काही कर्म करतोय, माणसाच्या आपल्या भाषेमध्ये पाप पुण्य, त्याचा हिशोब वर ठेवला जातो. आणि जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. माझी परमपिता परमेश्वराकडे एकच प्रार्थना असेल, आपल्याकडून घरातील आई वडिलांची,
वडीलधाऱ्या माणसांची, समाजाची, देशाची सेवा कराल. देश आहे तर आपण आहोत. आणि कळकळीची विनंती असेल सर्वांना की जेव्हा केव्हा तुम्ही जाल जाताना कोणाचाही तळतळाट घेऊन जाऊ नका. आता तरी जागे व्हा आणि असं काम करा की आपला हा जन्म मरणाचा फेरा बंद व्हावा. माझ्या अल्पबुद्धीला जसं उमगलं तसा मी मांडण्याचा प्रयत्न केला. जे आवडलं ते घ्या, नाही आवडलं तर सोडून द्या. कुणी दुखावलं जावं असा मुळीच विचार नाही. आजची प्रवचन रूपी सेवा करण्याची संधी आपण मला दिली त्याबद्दल मी पारायण मंडळ, यात्रा कमिटी, सर्व ग्रामस्थ आणि जो काही मला श्रोतावर्ग लाभला सर्वांचे मनपूर्वक ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आता विश्वात्मके देवी येणी वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमद द्यावे पसाय दानही. जे कळांची व्यंकटी सांडो परे रती बाडो, भूता परस्परे जोडो मैत्र जीवांचे. दुरितांचे ते मीर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांचिल तो ते लाहो प्राणजात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदिळी. अनवरत भूमंडळी भेट तो भूता. चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ते लोके. भजे जो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय हुआ विजय. एक म्हणे श्री विश्वेश्वराओ आओ ज्ञान पसाओ. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवरे ज्ञानदेव सुखिया झाला. कुंडलीवर देवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानबाईच्या नावानं चांगलं राम.